समास तिसरा. चतुर्दश ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बघा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण समासाला सुरुवात करताना आधी ब्रह्मनिरूपण बघितलं. त्या ठिकाणी आपण आपल्या स्वतःला विचार करण्याचा प्रयत्न केला, आपण आपल्या स्वतःचाच विचार केला आणि प्रयत्न हाच होता, अहम ब्रह्मास्मी, मी तोच आहे. तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी दोनपैकी एक आपण ठरवायचं आहे. तत्वमसी म्हटलं तर दास्यभक्ती, अहम ब्रह्मास्मी म्हटलं तर तो आणि मी एक अद्वैत सिद्धांत. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा असं आहे. आणि समाधी स्थिती, जी काही समाधी स्थिती, जो काही अनुभव घेतो, म्हणजे दोनपैकी एक काहीतरी ठरवायचं असं आपण ब्रह्मनिरूपणामध्ये बघत असताना एक छोटीशी गोष्ट आपल्याला समजेल अशी किंवा आपल्यावरती कृपा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे. कारण प्रत्येकाची नैसर्गिक प्रवृत्ती वेगळी असते. प्रत्येकाची नैसर्गिक, आपण आपलं जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला आवडेल असं नाही. जरी हे सत्य असलं, जरी हा दासबोध सत्य असला, तरीही आपल्याला या दासबोधातून काय घ्यायचं आहे आणि आपण आपल्यासाठी नैसर्गिकरित्या काय करू शकतो यासाठी समर्थांनी विशेष प्रयत्न केलेला आहे सांगण्यासाठी. तसं त्यांनी त्यातलं निवडून, जसं व्यासांनी निवडून घेतल्या वेदांना निवडलं आणि 4 भाग केले आणि त्या 4 भागामध्ये ऋग्वेदामध्ये ज्ञान आहे आणि अथर्ववेदामध्ये कर्मकांड आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्याला जे आवडेल ते, खरं म्हणजे याचं सगळ्याचं ज्ञान मिळवून त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगितलं आपली प्रवृत्ती वेगवेगळी आहे आणि या वेगवेगळ्या प्रवृत्तीतून आपल्याला जे पटेल ते घेणं आवश्यक आहे. कारण हा दासबोधाचं मनन चिंतन करणं आवश्यक आहे. पोथी वाचून आणि नुसतं पारायण करून त्यांनी होणार नाही. त्याच्यामुळे एक कोणता तरी निर्णय तुम्ही घ्या, असं समर्थ म्हणतात, मी नाही म्हणत आहे. असा समर्थ म्हणतात एक काहीतरी निर्णय घेऊन
आणि मग त्याच्यानंतरच तो आपल्याला वाचायचा आहे. म्हणजे आपल्या प्रवृत्तीनुसार आपण त्या गोष्टी करू शकतो आणि करावं. रोकडा साक्षात्कार आहे. जर समर्थांना साक्षात्कार झाला, जर समर्थांनी हनुमंताला बघितलं, जर समर्थांची रामचंद्रांशी भेट झाली, तर या सगळ्या गोष्टी जर तरच्या नसून त्या आणि त्याच केवळ सत्य आहेत. ह्यावरती जर मती आपली स्थिर झाली तर मायेमध्ये जे काही घडतं ते सगळं फक्त साक्षी भावाने बघायचं आणि अनुभव बाकी त्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा घ्यायचा. रामचंद्रांचं सगुण रूप पाहता पाहता रामचंद्रांना निर्गुणात बघायचं. जय जय रघुवीर समर्थ. आणि हे सगळं केल्याशिवाय समाधान आणि शांती आपल्याला मिळणार नाही. आणि जर याच्या अगदी विरुद्ध जो माझा आवडता विषय आहे की जर समाधान आणि शांती टिकत असेल किंवा जाणवत असेल निदान 3 मिनटं 4 मिनटं 5 मिनटं, तर त्या क्षणी आपल्याला रामचंद्रांची भेट झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण तो श्लोकच आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम किंवा सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. मग या सगळ्या गोष्टींनी जर सुरुवात झाली आहे भागवताची सुरुवात कशी झाली? 18 पुराणं लिहिल्यानंतर शांती मिळाली नाही आहे ना. त्या शांती न मिळाल्यामुळे भागवताची जर सुरुवातच सच्चितानंद रूपाने आहे, तर सच्चितानंद रूप म्हणजेच खरं रूप आहे. आणि त्या रूपाची 1 मिनिटासाठी जरी आपल्याला अनुभूती आली शांत स्वरूपाची, त्या क्षणी लोभ मोह मद मत्सर काहीच नाही, प्रकृतीच नाही समोर. हे सगळं ठरवायसाठी आपल्याला अनुभव जर घ्यायचा असेल तर कुठेतरी वृत्ती स्थिर करावी लागेल ना. या 4 सगळ्या प्रकारांमध्ये आपण कुठे बसतो हे ताडून पाहिल्याशिवाय आपण त्यामध्ये पुढे जाता कामा नये. काहीतरी ते एक करावंच लागेल. नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे. इतकं छोटं करून सांगितलं, इतकं साधं करून सांगितलं, इतकं सहज करून सांगितलं, इतकं नैसर्गिक करून सांगितलं. जे तुला वाटेल ते. पूजा करत असताना आनंद मिळाला, पूजा कर. त्या पूजातून तू समाधी अवस्थेमध्ये जा. वाचनातून, लेखनातून, ज्ञानातून आनंद मिळतो ते दिवसभर कर. त्यातून तुम्ही भगवत प्राप्ती करा. परोपकार करून भगवत प्राप्ती करा. सगळं करता करता आनंद घ्यायचा आहे. मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे, सोहम ध्यान करायचं आहे, करा. पण काहीतरी ते एक ठरवा. नाही तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका नाही. म्हणजे साधं करून आपण माऊली म्हणू. आता समर्थांना या ठिकाणी तर अक्षरशः आपल्यासाठी त्यांनी सोपं करण्याचा प्रयत्न केला. मला तरी कठोर तपश्चर्या करावी लागली. प्रस्तावाने त्याच्या वेळ जातो थोडासा. मला कठोर तपश्चर्या करावी लागली. मी कठोर तपश्चर्या करून पाण्यामध्ये उभं राहून जे प्राप्त केलं आहे ते माझा हात धरल्याने तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण कलियुगामध्ये ना यज्ञ ना तप शक्य नाही आहे. माझा हात धरा, मनापासून माझा हात धरा आणि त्याची प्रचिती घ्या. आणि रोकडा साक्षात्कार असेल तरच तुम्ही माझे शिष्य किंवा समर्थ भक्त म्हणू शकता. कारण समर्थांना रामापर्यंत पोचवायचं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग त्यांनी सांगितले पदार्थे वीण संकेत. यावरती आपलं काल भरपूर विवेचन झालं आहे की पदार्थे वीण संकेत मिळायचे असतील तर पदार्थ डोळ्यासमोर नको आहे. कोणत्याही याच्यातून आनंद मिळतो आहे. त्याच्यासाठी एक साधं उदाहरण आपण घेऊ शकतो की नातवातून आनंद घ्यायचा आहे तर नातू हा फक्त नातवात आनंद न पाहता त्या नातवाला बाळकृष्ण रूपात बघणे, सुनेला लक्ष्मी रूपात बघणे, लक्ष्मीनारायणाच्या जोडी समजून त्याची पूजा करणे. म्हणजे समजायचं लक्ष्मीनारायण, समजायचा नातू म्हणजे बाळकृष्ण, समजायचं स्वतःला परब्रह्म, समजायचं समर्थांना परब्रह्म समजायचं. विचारा इतकं देखणं काही नाही. आणि मग असं जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला जे पदार्थ वीण संकेत म्हणजे हा जो पदार्थ आहे हा पदार्थ जे बालरूप आहे ना नातवाचं ते तसं नाही राहणार आहे ना. ते नात असं काही नातू म्हणजे नातू नाही म्हणत आहे. ते जे छोटंसं बालरूप आहे नात किंवा नातीचं ते तसंच राहत नाही. काही वेळात 1-2 वर्षामध्ये ते मोठं होतं. त्या पदार्थात आपल्याला आनंद नसण्यापेक्षा ते मोठं होताना सुद्धा बाळकृष्ण रूपाचाच आनंद घ्यायचा. तर या सगळ्या गोष्टी जर केल्या तर पदार्थाच्या शिवाय संकेत मिळू शकेल. जो पदार्थ आहे त्या पदार्थाला कुणी तयार केलं आणि त्याच्याकडे लक्ष आपलं खरंच जात नाही. जोपर्यंत हरिकृपा होत नाही, जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत त्या पदार्थातच मन रमतं. आणि मग वाईट का वाटतं, अरे नातवाचं जे सुख होतं ते तो मोठा झाला, आता तो मला विचारणीचा झाला, तो आता परदेशात गेला, त्याच्या मागे सुख दुःख जाणार आहे. तो आपल्यासाठी राहणार आहे का? आपले शरीरसुद्धा आपल्यासाठी राहणार आहे का? नाही. हळूहळू थकत जात आहे. मग या सगळ्या गोष्टीचं दुःख केव्हा करेल माणूस? जेव्हा ते पदार्थ समजला त्याला. तेव्हा त्या पदार्थामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेवरती जर लक्ष केंद्रित केलं तर पदार्थाचं काही का होईना. कारण लक्ष पदार्थात नाहीच आहे.
कुणी बक्षीस दिलं त्यावरती लक्ष नाही आहे, बक्षीस काय दिलं यावरती लक्ष नाही. कुणी दिलं बक्षीस त्याच्यावरती जर लक्ष असेल तर ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला शाश्वत आनंद मिळतो. जय जय रघुवीर समर्थ. त्याच्यासाठी जे तत्व आहे ना ते तत्व पकडा. म्हणतात पदार्थे विण संकेत द्वैता वेगळाच दृष्टांत. द्वैता वेगळा आपल्या याच्यावरती निरूपण झालं आहे. आणखी एक सांगितलं त्यांनी पुढची आधी मिथ्या उभारावे, आधी मिथ्या उभारावे, नंतर काय करावं मग ओळखूनच सांडावे. आधी मिथ्या उभारावे. त्यासाठी आपण लंकेची गोष्ट बघितली. लंकेच्याबद्दल जे आपण वर्णन ऐकलं, ती लंका जी त्यांनी तयार केली, पार्वतीसाठी शंकरांनी तयार केली जी लंका, त्याचं उदाहरण पाहिलं. हे आपल्यासाठीच नाही का? आपणच उभारतो, आपण आपला संसार उभारतो आणि उभारल्यानंतर त्यात रमतो. ते जर रमायचं नसेल तर विश्रवा आले आणि विश्रवांनी मागितलं, मागितल्याबरोबर मातेनी दिलं आणि शंकरांनी तथास्तु म्हटलं. या घटनेतून काय शिकायचं आहे की उभारायचं. उभारल्यानंतर जर द्यायची वेळ आली तर पटकन निमिषार्धात देऊन टाकायचं. मग या सगळ्या गोष्टी जर घडत्या तर मिथ्या उभारणं आवश्यक आहे. उभारल्याच्या शिवाय ते सुख नाही आहे. कारण नुसतंच आनंदात राहायचा प्रयत्न केला, नुसतंच सावलीमध्ये बसलं तर उन्हाच्या शिवाय किंमत नाही ना. म्हणून सगळ्यांना विसरायला लावतात ते. ही माया जी आहे ना ती सगळ्यांना त्या गोष्टी विसरायला लावते. विसरून जा तुम्ही, काही काळ विसरून जा कोण आहे काय. म्हणजे आपण मायेत रमा आणि मायेत रमल्यानंतर माया शाश्वत नाही आहे. म्हणजे मग ती सोडा. उभारलीच नाही तर सोडणार काय. म्हणजे तो आनंद, तो अनुभव म्हणे संन्यासांना येतो, तो अनुभव गृहस्थांना येतो, तो अनुभव कुणालाही येऊ शकतो. संन्यासाच्या विचार कक्षा वेगळ्या, आपल्या विचारांच्या कक्षा वेगळ्या, आपले उदाहरणं वेगळे, आपले दृष्टांत वेगळे, त्यांचे दृष्टांत वेगळे, पण अनुभव एकच. जय जय रघुवीर किती मोठी गोष्ट सांगतात समर्थ या ठिकाणी. म्हणून खूण आणि संकेत या गोष्टी समजण्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न आपले करायला पाहिजे. म्हणजे आपण जमिनीवरून उड्डाण करू शकू त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांचा हात आपण धरू शकत नाही. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जर स्पष्ट होत असतील तर मग पुढच्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे संकेताने कळतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी संकेत, मला स्वतःला अनुभव आहे असं म्हणत नाही. त्यांना जे सांगायचं आहे त्यावरती चिंतन आणि मनन करून तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करते. म्हणजे बुद्धीचा विचार बाजूला ठेवून काहीतरी वेगळं निश्चित आहे याच्यावरती स्थिर बुद्धी होणं म्हणजे लंकेचं उड्डाण आहे. हनुमंतांचं मनावरती नियंत्रण, मनावरती इंद्रियांवरती नियंत्रण करून आपण लंकेला म्हणजे समुद्राला ओलांडू शकतो. समुद्र म्हणजे मन, समुद्र म्हणजे मन आणि मनावर नियंत्रण म्हणजे उड्डाण. मनाच्या वर जाऊन हृदयामध्ये स्थित होणे. ही जी गोष्ट आहे ते रामायण घडलेलं नाही नुसतं जुनं, ते आतासुद्धा घडतं आहे. म्हणे प्रत्येकाला लंका दहन होतं, रावण मरतो, बिभीषणाला राज्य मिळतं, रामांची कृपा होते. हे सगळं वेदांतामध्ये स्पष्ट करून सांगतं आहे. किती गोष्टी बोलायच्या याच्यावरती. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवाला येऊ शकतात. ह्यावरती आपला मती तर स्थिर झाली पाहिजे. अन्यथा ते आमच्यासाठी नाही, आम्ही अतिशय अपवित्र, आम्ही अतिशय अज्ञानी असं म्हटलं तर आपल्यातल्या परमतत्वाचा आपण अपमान करतो असं साधू संत सांगतात. मग आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते शोभावे अंतरी बाणे. असं केल्यानंतर मग सत्य काहीतरी अंगी बांधतं की हे जे सगळं आपण विचार करतोय, हे जे सगळं दृश्य जगत आपण बघतोय, हे जे काही कानांनी ऐकतोय त्याच्यापेक्षा वर काहीतरी गोष्ट मिळाल्यावर आपण ह्या सगळ्या गोष्टींना साक्षीभावाने फक्त अनुभव घेऊ शकू. फक्त अनुभव घेऊन त्याचा हा अनुभव देणारा कोणीतरी वेगळा आहे. माझ्या प्रारब्धामुळे ते अनुभव येत आहेत, पण ते अनुभव देत असताना मला सांभाळणारा कोणीतरी वेगळाच आहे. असं जर लक्षात आलं तर ते सत्य आपण धारण करतो. जय जय रघुवीर समर्थ. याच्यासाठी साधं उदाहरण पुन्हा की आपण वरच्या मजल्यावर जर राहायला गेलो तर खालचं जग कसं दिसतं, छोटं छोटं दिसतं. रायगडावर गेलो तर मोठ्या मोठ्या कारसुद्धा आगपेटीच्या डबीसारख्या दिसतात. मग या सगळ्या ज्या संकल्पना छोट्या छोट्या आत्तापर्यंत त्याच मोठ्या करत गेलो, छोट्या दुःखाला मोठं केलं, छोट्या सुखाला मोठं केलं आणि त्यामध्ये मन रमवायचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना अर्थ नाही, त्या प्रयत्नांना यश नाही. कारण शाश्वत सुख त्यातून मिळत नाही, ते वाईट आहे असं कोणीच म्हणणार नाही. नाही तर समर्थांनी म्हटलं नसतं की आधी मिथ्या उभारावे, आधी मिथ्या उभारावे असं जर म्हणतायत ते, या अर्थी ती मिथ्या नाही, ती माया आहे हे फक्त ओळखायचं. ओळखल्यानंतर आपल्या जीवनात तो काही परिवर्तन होतं. ते परिवर्तन समर्थांना अपेक्षित आहे. काहीच मिथ्या नाही. चुकलं आपलं, मायेमध्ये रमलो
अगदी काही चुकलं नाही. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा 2 मिनटं मायेमध्ये जखडलं, हनुमंतांना सुद्धा जखडलं, पार्वती मातेला सुद्धा वाटलं की आपण महाल उभारावा. मला कंटाळला म्हणे वैराग्याचं तुमच्या, सारखं ते समाधीत जाणं आणि सतत ते वैराग्याच्या गोष्टी करणं आणि एवढ्या मोठ्या थंड प्रदेशात राहणं मला कंटाळा आला. मला उभारून द्या. तर लागलीच विश्वकर्म्यांना बोलवून आणि अतिशय सुंदर लंकेचं सुवर्णाची लंका तयार केली. काय कमी आहे शंकरांजवळ? पण लागलीच ते विश्रवा आले. विश्रवांनी त्यांना मागितलं, हिने 1 मिनिटात न राहता देऊन टाकलं वास्तुशांतीच्या दिवशीच. मग या सगळ्या गोष्टींची जर कल्पना असेल, शशांक तो लाईट कुठे आहे रे आपला? हा, इथेच आहे. एक मिनिट. हा, या सगळ्या गोष्टींची जर आपण कल्पना करू शकलो, कशाची कल्पना करायची? आपलं किती मिथ्या झालं एवढ्या वेळासाठी फक्त. या सगळ्या गोष्टीची कल्पना आपण करू शकत होतो का? जोपर्यंत मायेचा विचार करतो, जोपर्यंत पदार्थामध्ये रमण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतच नाही की वर काहीतरी चांगलं आहे. म्हणून या म्हणतात आहे की आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. आणि सत्य 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 हे नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नसून त्या धारण करण्याच्या गोष्टी आहेत. हे सत्य धारण करणं आणि सत्य म्हणजे माझ्यातले चैतन्य आणि परमात्म्याचं चैतन्य एकच आहे हे धारण करणं इतकी सोपी गोष्ट नाही. ते धारण केल्यावरती पुन्हा काय कल्पना येतात? पुन्हा मनामध्ये काय कल्पना येतात? मी तर त्याचा अंश आहे. तर मला इतक्या छोट्या कल्पना, मग याच्यामध्ये मला त्रास का होतो? या ठिकाणी माझ्या मनासारखं का होत नाही? म्हणजे मर्यादित देहाचा विचार जेव्हा करतो तेव्हा सत्याला आपण दूर सोडतो. जय जय रघुवीर समर्थ. अति छोट्या गोष्टीतून मला आता हे चिंतन घडतं आहे की जर मर्यादित म्हणजे याचं दुःख मला का होतं? ते म्हणतात हे दुःख नाहीच आहे. राम जेव्हा वनवासाला गेले तर त्यांना कुठे दुःख झालं? ज्यांना राज्याभिषेक होणार होता त्यांना जर वनवास झाला तरीसुद्धा त्यांना ते दुःख झालं नाही. म्हणजे मर्यादित विचार जो करणार नाही त्याला अमर्याद सुखाची प्राप्ती होईल. आणि जो अमर्याद सुखाची प्राप्ती करेल त्याला या सगळ्या गोष्टी मिथ्या वाटतील. नाही आहेत त्या मिथ्या नाही आहेत, पण वाटतील. मिथ्या कसं म्हणायचं? ते दिसतंय ना डोळ्यांनी, पण त्या वाटतील. रज्जू भासे सर्प तो खरा, केवळ माया आहे. बुद्धी मात्र निरंतर हा भार वाहते आहे. माझी जी बुद्धी आहे, अमृतकणात म्हटलंय मी की हा जो मिथ्या वाटतो, रज्जू भासे सर्प तो खरा, केवळ माया आहे. रज्जू भासतो सर्पासारखा, ते माया आहे. एकदा का उजेड आला तर तो रज्जू आहे का सर्प आहे हे स्पष्ट होत आहे. मग जर मला माझं अस्तित्व कळलं की मी अमर्याद आहे, मी म्हणजे माझ्या वैयक्तिकबद्दल बोलत नाही, जीवाबद्दल, की जीव हा जो गटांगळ्या खातोय त्या जीवाला जर अमर्यादत्व आपलं स्वतःचं कळलं तर तो देह जरी गेला तरी अमर होणार आहे की नाही? कारण वर त्याचं लक्ष लागलं, खाली नाही. पृथ्वीच्या आकर्षण क्षेत्र सोडणं काही सोपं नाही आहे. म्हणून हनुमंतांना आपण प्रार्थना करतो, मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तू जशी उडी मारली मनावर नियंत्रण करून, जितेंद्रिय आहे तो, मग मनावर नियंत्रण केल्याशिवाय हनुमंतांची उडी कशी कळणार आहे, कशी दिसणार आहे, कशी जाणवणार आहे? म्हणजे सत्याला धारण करण्यासाठी हनुमंतांची कृपा आवश्यक आहे. मग असं जेव्हा बोललो तेव्हा ते मिथ्यत्व कळतं आणि अमर्यादत्व लक्षात येतं. आपण अमर्यादच आहोत. काही प्रमाणात अवतार कार्य जे करतोय ते कार्य करत राहतोय. यामध्ये गुंतण्याचं काही एक कारण नाही, असा इथपर्यंतचा आशय आहे. म्हणूनच 14 ब्रह्मांचा संकेत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात आहे, मायेचं अस्तित्व का? लहानपणी असे प्रश्न विचारायचे कधी कधी की जर इतिहास आम्हाला कंटाळा येतो वाचायचा, मग इतिहास वाचायचा कंटाळा येतो, सनावळी, ते घडलंच कशाला म्हणतात इतिहास? लहान मुलं म्हणतात तो इतिहास घडला नसता तर आमच्या जीवनात तो इतिहासच आला नसता आणि आम्हाला पाठ करावं लागलं नसतं. पण ते म्हणतात असं नाही, त्या गोष्टीतून तुम्हाला जावंच लागणार आहे. ही माया जी आहे ती माया कशाला निर्माण केली? मग भगवंतांनी सगळ्यांना आनंदी करून टाकायचं असतं आणि सगळ्यांना आनंदाची प्राप्ती नाही.
दुःखाच्या शिवाय सुखाची कल्पना नाही आणि उन्हाच्या शिवाय सावलीची कल्पना नाही. त्यामुळे मायेच्या शिवाय मायाधीशाची कल्पना नाही. आणि कल्पना सोडायचीच आहे. मायेची कल्पना करता करता मायाधीशाच्या अर्श टू मर्श त्यामध्ये पूर्णपणे शरण जाण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. तेव्हा कुठे ते प्राप्त होणार आहे. म्हणून ते विजयी उड्डाण आहे. त्याचं जे उड्डाण आहे ते विजयी उड्डाण आहे. आणि त्या उड्डाणाला स्मरण केल्याशिवाय हनुमंताची प्राप्ती कशी होईल. आणि हनुमंत मागे जसं एक उदाहरण सांगितलं की हनुमंतांची प्रभक्ती करायची आणि एक कणी अन्नाचा खाल्ला नाही, देहाचं काहीही त्याला वाटलं नाही, मला सतत उपास करून आणि त्यांनी त्याची भक्ती केली हनुमंताची एका भक्तानी आणि कृश होऊन गेला. झाला हनुमंत प्रकट. पण हनुमंत म्हणाला मला प्रसन्नच वाटत नाही आहे तुझ्याकडे बघून, कारण तू तुझ्या देहाची कृशता मला बघवत नाही आहे. इतका कृश झाला आहे आणि बलवान मारुतीची उपासना करतो. बलवंत मारुतीची उपासना करत असताना तू स्वतः जर कृश झाला तर मी तुला कसं उडवू, तुला कुठून ताकद देऊ मी. तुझ्या शरीराला तर झेपलं तर पाहिजे. म्हणजे तू खाऊन पिऊन स्वतःचं शरीराची सांभाळ कर आणि या सांभाळ केल्यानंतर जर तू माझी प्रार्थना केली तरच मी प्रसन्न राहील. कारण तू धारण नाही करू शकणार जे मी तुला सांगणार आहे ते, कारण तुझं शरीर तुला साथ देत नाही. त्यामुळे शरीराची किंमत आहेच, पण शरीराच्या किमती व्यतिरिक्त शरीराला एक साधन म्हणून वापरायची संकल्पना या ठिकाणी हनुमंताच्या कृपेने आपण घेऊ शकतो. या साधनामध्ये जे जे बसतात म्हणजे आपल्या देहाचे काही जे काही संबंध आहेत बुद्धीनी व्यापलेले ते सगळे संबंध फक्त आपल्याला एखाद्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्याकरता आपल्या प्रारब्धाने दिलेले भोग आहेत. ते उत्तम असो की वाईट असो की मध्यम असो. या सगळ्यातून मला जो अनुभव आहे तो तुम्हाला नाही, तुम्हाला जो अनुभव आहे तो तिसऱ्याला नाही. अनुभव प्रत्येकजण वेगळा घेणार आहे, पण त्या अनुभव ती शिडी समजायची, स्टेपिंग स्टोन, आणि त्या अनुभवातून पुढे जायचं. तर समर्थ म्हणतात म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत. म्हणून मी 14 ब्रह्मांचा संकेत देतोय. संकेत स्पष्ट सांगत नाही. अरे जे बघितलं आहे त्यांनी त्याचं स्पष्टता ते आपल्याला कशी देणार आहे. त्यांनी जे बघितलं ते त्यांच्या दृष्टीने दिव्य दृष्टीने बघितलं आहे, ते आपल्यासारख्यांना कशी देणार ते कल्पना. म्हणून संकेत देतात. तुम्हालाही मिळून जाईल काही सांगता येत नाही. तुमच्या दृष्टीने विचार करा किंवा 10 मिनटं समाधीत जा. माझ्या आशीर्वादाने मला जे मिळालं ते तुम्हाला मिळेल, ज्याचं वर्णन मी करू शकत नाही. हे अनुर्वाच्य समासामध्ये त्यांनी सांगितलं आहे. दृश्य निरसन झाल्यावर अनुर्वाच्य समासामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्याचं वर्णन मी करू शकत नाही, ज्याचं वर्णन वेद करू शकत नाही, त्यांना तुमच्यासमोर उभं करायचं आहे. मला कसं करू. म्हणून मी संकेत देतो तुम्हाला. इतके तळमळीने ते सांगत असताना आपल्याला काय करायला पाहिजे फक्त सांगा. आम्ही ऐकतो आणि त्यातून एखादी तरी गोष्ट मनन करण्याचा आणि चिंतन करण्याचा आणि 5 मिनटं तरी दिवसातले आम्ही त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. हे आश्वासन समर्थांना द्यायला पाहिजे. आणि हे आश्वासन जो देईल त्याच्यावरती समर्थांची कृपा होईल. जय जय रघुवीर समर्थ. इतकं साधं आहे ते. जो आश्वासन देईल, काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही, फुकट तर काही मिळत नाही. तुम्ही म्हणाल मी काहीच करत नाही आणि 14 मी समजलं पण मी अनुभवाला घ्यायचा प्रयत्न करत नाही. समर्थ म्हणतात मी देऊ शकत नाही. समोर थाळी भरली आहे पंचपक्वान्नांची, तू खाल्लं नाही तर कसं होईल. या सगळ्या गोष्टी संकेतांनी सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मला लहानपणापासून मी म्हणते की खुणेची गोष्ट, संकेताची गोष्ट, सत्याची गोष्ट ही फार अट्रॅक्शनचा विषय आहे. खूप आकर्षणाचा सिद्धांत आहे तो, की असं काहीतरी वेगळं आहे की जे मला कळत नाही आहे आणि काहीतरी तर आहे. त्याचा शोध जरी मी घ्यायचा असेल तर मी घेऊ शकणार नाही हे मला निश्चित माहीत आहे. म्हणून म्हणायचं आहे की आपल्याला शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. इथेच नाही थांबत. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेव्हा बघितली तुमची मूर्ती तेव्हा मी जे दवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जे काही तुम्हाला सांगायचे ते माझ्या डोक्यावरून गेलं तरी चालेल, पण तुमची कृपा असू द्या. म्हणजे त्या ज्ञानाच्या मागे लागायचं नाही. संकेत ओळखायचे की तुमची कृपा असू द्या. आणि तुमच्या कृपेने जर ते मोठं महत्त्वाचं उदाहरण आहे ना, म्हणजे ते किती वेळा बोललं तरी कमीच आहे, की ज्ञानेश्वरांनी रेडायला जर वदवू शकले. वेद आणि ऋग्वेदाचा पहिले 2-4 मंत्र त्यांनी जर म्हटले, रेडा आहे तो. आपल्यापेक्षा तर निश्चितच कमी आहे ना. मग आम्हाला जर त्यांची कृपा झाली तर आम्ही सुद्धा वेद नाही पण आनंदाची अनुभूती घेऊ शकू.
वेदांची तर आपल्याला गरजच नाही. आम्हाला फक्त आनंदाची अनुभूती घ्यायची आहे, मला शिकायचं काहीच नाही, मला समजायचं काहीच नाही, असं जो एखाद्या ह्यांनी म्हटलं तर समर्थ निश्चित हसत असतील. हे त्यांना अपेक्षित आहे, निश्चित हसत असतील. आणि याची आपल्याला खात्री आहे. हा भक्त असा म्हणतोय की मला काहीच नको, मला तुमची कृपा पाहिजे, आणि त्या कृपेने जे मिळेल ते अत्युत्तम, अद्वितीय, दुर्मिळ असणार आहे, जे आत्तापर्यंत कल्पना केली नाही. त्यामुळे मला त्या गोष्टींवरती मला जर स्थिर राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी मला तुमच्यावरती सोडायच्या आहे. काय द्यायचं, काय नाही द्यायचं, कसं द्यायचं, केव्हा द्यायचं, हे सगळं तुमच्यावर आहे. पण मी तेव्हापर्यंत सतत आनंदात राहण्याचा प्रयत्न करते, ही माझी साधना. सतत समाधान राहण्याचा प्रयत्न करते, कारण तुमचं समाधानाचं स्वरूप आहे. कितीही संकट आली तरी तुमच्या स्मितरेष, तुमची चेहऱ्यावरची हालत नाही. मला तसं राहण्याचा प्रयत्न, ही माझी साधना सुरू ठेवते. तुम्हाला जेव्हा उपकार करायचे, कृपा करायची, तेव्हा करा. मग त्यांनी आता सांगतात आहे की म्हणून 14 संगीत बोलिल्या कळाया सिद्धांत, येथे श्रोती सावचित क्षण एक असावे. एक क्षण तरी सावध राहा, एक क्षण सावध. त्या एका क्षणामध्ये जे मिळेल, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी मिथ्या मानणं हे खूप महत्त्वाचं आहे. मानतच नाही, आपली बुद्धी मानत नाही. हा एक मोठा अडथळा आहे. आत्तापर्यंत ते चित्तामध्ये धरतो, मनामध्ये जो विचार करतो तो चित्तामध्ये येतो, त्याला चित्त म्हणतो आपण. मग या चित्तामध्ये आपल्याला जो संसार बसलेला आहे, जे आपलं देह बसलेला आहे, त्या देहाला काढून आणि चित्तामध्ये त्यांना घेणं, आणि मग दुसऱ्या प्राधान्यक्रमावरती या मायेला ठेवणं. मग या मायेतून सुद्धा तेच आनंद आणि रस देतील, यावरती खात्री बाळगल्यावर मग ते म्हणतात आहे की पूर्वपक्षीपणे सिद्धांत येथे श्रोती एक क्षण असावे. हे जर तुम्हाला मनात पटलं की प्राधान्य मी म्हणजे परब्रह्म आहे, तर मग या सगळ्या गोष्टी एका क्षणात बदलू शकतात. याच्यासाठी पुन्हा उदाहरण आहे. एका क्षणात काय बदलतं? अंधार 10,000 वर्षापूर्वीपासून एका खोलीत अंधार आहे असं म्हणतात. 10,000 वर्ष म्हणजे खूप अंधार आहे खोलीमध्ये. आपणही कितीतरी वेळा जन्म घेतला माहिती नाही. अंधार आहे, अज्ञान आहे, आणि पूर्वजन्मीचे भोग आहेत, सगळं आहे. पण एक क्षण म्हणजे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जर सूर्याचा प्रकाश आला, तो अंधाराला जायला 1 मिनिटसुद्धा लागत नाही. हजारो वर्षापूर्वीचा अंधार असला तरी त्या खोलीमध्ये ते सूर्याचं किरण पडलं की तो अंधार नाहीसा होतो. तसा समर्थांची कृपा झाली तर तो अंधार, अज्ञान नाहीसं होतं. जय जय रघुवीर समर्थ. मग ते क्षण तो एक क्षण मला पाहिजे म्हणतात. तो एक क्षण मला पाहिजे समर्थ म्हणतात. जे अनेक नको आहेत मला, त्या एका क्षणाने तुमचं जीवन परिवर्तन होईल. आणि जीवनामध्ये हनुमंतांना जसे 2 पाय मिळाले, बाकीच्यांना एकच गोष्ट मिळाली. अयोध्येच्या सिंहासनी रामराय बसल्यावरती एकच गोष्ट प्रत्येकाला मिळाली. हनुमंताला 2 मिळाल्या, म्हणजे त्यांचे 2 पाय, डावा आणि उजवा, दोन्ही पाय हनुमंतांनी त्यांच्या पायावर ठेवलं, तेव्हा त्या दोन्ही पायांची प्राप्ती झाली. म्हणजे दोनही पद, याचा अर्थ आहे संसारही मिळाला, म्हणजे संसाराचंही कल्याण करतात आहे आपल्यासारख्यांचं, आणि परब्रह्मामध्ये विलीन आहे. मग या दोन्ही गोष्टी त्यांना साध्य आहे, म्हणून चिरंजीवित्व आहे त्यांच्याजवळ. एका पदाने ते आपलं काळजी घेतात, म्हणजे मायेमध्ये पण असतात, आणि मायाधीशाजवळ तर आहेतच, त्यांच्या हृदयातच मायाधीश आहे. मग हे सगळं जे हनुमंताला प्राप्त झालं तेच ते द्यायला इच्छुक आहेत. म्हणून एक क्षण मला द्या म्हणतात. तो एक क्षणसुद्धा द्यायला आपल्याला किती त्रास आहे. 24 तासातला एक क्षण त्यांना दिला तर आपल्याला काय देतील? मती परिवर्तित होते. पहिले ते शब्दब्रह्म, पहिलं जे आहे ना ते शब्दब्रह्म माना म्हणतात. म्हणजे शब्दब्रह्म माना 2 अर्थ आहेत. शब्दब्रह्म जर मानायचं, शब्दाला जर ब्रह्म मानायचं असेल तर शब्द तितकेच ताकदवर आहेत, आणि शब्द जर चुकीचे वापरले तर घातही करतात. ज्या शब्दांपासून आपल्याला आनंद मिळतो त्याच शब्दापासून आपल्याला दुःख पण मिळू शकतं, इतरांनाही मिळतं आणि आपल्यालाही मिळतं. शब्दांची किंमत ओळखा, शब्दांची किंमत ओळखा. म्हणजे हे ब्रह्म आहे, याचा वायफळ उपयोग आपण किती करतो, किती केला, याचा पश्चाताप होतो. इतका पश्चाताप होतो की रडणं थांबत नाही, इतकं चुकीचे शब्द वापरले गेले. तो आपल्या जीवनातला प्रसंग झाला. पण आपल्या समर्थांच्या मध्ये सुद्धा त्यांनी इतकं मोठं शब्दब्रह्म आपल्यासमोर ठेवलं आहे. कुठे मानलं आत्तापर्यंत? म्हणजे ते शब्दब्रह्माचं स्वरूप जर ओळखलं तर या शब्दब्रह्मातून तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होते. एक ते शब्दब्रह्म आहे, म्हणजे या शब्दांवरती वाङ्मयीन मूर्ती समर्थांची प्रत्यक्ष उभी आहे असं जर म्हटलं तर आहे.
आणि जर नाही मानलं आत्तापर्यंत जे केलं ते ग्रंथ नुसते पडले धुळखामध्ये, तर त्या शब्द ब्रह्म असून त्यांना ओळखलं नाही, हा अर्थ. मग आईला सुद्धा घरामध्ये जर कोणी लक्ष दिलं नाही तर किती वाईट वाटतं की मुलगा माझ्याकडे लक्ष देत नाही. त्याचं जर तिला वाईट वाटतं, मग परब्रह्माला वाटत नसेल का मी जन्म दिला हा माझ्याकडे बघतच नाही. आणि बघण्यासाठी इतकं शब्दब्रह्म आपल्यासमोर आहे, ते बघितल्यावर आपल्याला कळेल. म्हणजे अज्ञान काय आहे ते न बघणं फक्त. ते जर एकदा बघितलं की त्यांचे संकेत, त्यांचे खूण, त्यांचे आशीर्वाद सगळे आपण घेऊ शकतो. म्हणजे ही काय म्हणतात अलिखित सत्य आहे. आता अलिखित का म्हणायचं, कारण जे वेद नाही सांगू शकत ते लिहिणार काय आहे ते. त्यामुळे अलिखित सत्य आहे ते. आणि त्या सत्याला धारण करण्यासाठी जे लिखित आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये याच्या चुका काढ, त्याच्या चुका काढ, हे थोडी असं असतं, ते थोडी तसं असतं, ही गोष्ट खरी, असं थोडी असतं. हे जे सगळे बुद्धीचे खेळ आहेत ना ते थांबवायला पाहिजे आधी. ते ब्रह्मांची एक गोष्ट आहे त्याच्यासाठी, पण ते सांगत नाही. जेव्हा बुद्धीचे खेळ थांबतील, त्यांनी सांगितलं होतं एक अक्षरही बोलायचं नाही मध्ये, मी जे सांगतो ते ऐक. तो म्हणतो हे कसं शक्य आहे. असं म्हटलं की तुझी म्हणे सगळी सिद्धी जाईल. जे आहे ते सत्य आहे हे जर मानलं तर तू ते धारण करशील, अन्यथा ते धारण करणार नाही, कारण बुद्धी ते धारण करू देत नाही. म्हणून पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, बोलिती श्रुती. आता या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या ब्रह्मावरती जर विचार करायचा असेल तर जसं आपल्या बेलसरेंच्या प्रस्तावनेत आपण पाहिलं की ओंकार ब्रह्म जे आहे, ओंकार ब्रह्मावरती बोलायचं असेल आपल्याला तर ओंकार ब्रह्म म्हणजे नुसतं गणपतीचं स्वरूप नसून जिथून प्रकृतीची सुरुवात आहे, ज्याच्या पूर्वीचे आहे, नंतर ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही जिथून उत्पन्न झाले, म्हणजे पूर्ण प्रकृती सोडली आहे. प्रकृती पूर्ण संपल्यावर जे उरतं ते ब्रह्म. आणि ते ब्रह्म इथे लिहायचा जो प्रयत्न करतो तो अक्षर ब्रह्म. ते अक्षर ब्रह्म कशाचा भाग आहे, आकाशाचा भाग. आकाशातून उमटलेले शब्द आहेत. जसं 14 अक्षरां डमरूचा नाद झाला आणि डमरूच्या नादातून ते 14 अक्षरांची उत्पत्ती झाली. आणि त्याच्याही जो डमरूचा नाद केला त्याच्या आधीचे जे तत्व आहे त्याबद्दल बोलतोय आपण. बरं, ते बोलण्याचं काय कारण आहे. ते असेल, आहे, मोठं आहे, मानलं आम्ही, त्याच्याशी माझा काय संबंध. राजा आहे, प्राईम मिनिस्टर आहे आपले प्राईम मिनिस्टर गावामध्ये आले आणि आमची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती, मला त्यांना भेटायचं आहे, पण ते गावात आहेत आलेले, मला काय फायदा आहे. ते गावात आहेत, त्यांची चर्चा चालू आहे, सगळ्यांशी बोलतात आहे, आमच्या भागातही आले तरी काय फरक पडतो मला काय संबंध आहे. ओंकार ब्रह्म समजलं, तिकडचं सगळं समजलं, लक्षात आलं, माझा काय संबंध, माझा काय त्या ब्रह्माशी संबंध आहे असं म्हटलं तर ते म्हणतात ते जे तत्व आहे, ते जे तत्व नाही, ते जे तत्व आहे तेच तत्व अंशरूपाने आपल्यामध्ये आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण त्यांनी 5 प्रकार सांगितलेत ना आपल्याला, की ओंकार तत्ववादी वेगळे, माया ब्रह्मवादी वेगळे, आनंद स्वरूपवाले वेगळे, त्याच्या शून्यवादी वेगळे. तर या शून्यामधली जे ब्रह्माबद्दल बोलतात ते ओंकार, पहिले शब्द ब्रह्म. मग त्यांनी हे श्रुती सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी श्रुतीमधून, श्रुती म्हणजे कानांनी ऐकलेलं, लिहिलेलं नाही आहे. कुठून तरी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी ऐकली आणि ते वेद ऐकलेले त्यांनी लिहून ठेवले, त्याला श्रुती म्हटलं आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, की ते आपोआप उत्पन्न झाले. मग जेव्हा आपण एखादी मूर्तीसुद्धा पाहतो, जेव्हा ती स्वयंभू मूर्तीला जे महत्त्व आहे, मग तेच महत्त्व त्या श्रुतीमध्ये आहे ना, की त्यांनी स्वयंभूला पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही. या किती आवृत्त्या निघायला हा वेगळा प्रश्न आहे, पण त्या मूळ गोष्टीला किती महत्त्व द्यायला पाहिजे. सर्वसाधारण आमच्या घरामध्ये सत्यनारायण नाही आहे, म्हणजे आमचं कुलदैवत विष्णू असून सुद्धा विष्णू, लक्ष्मी आणि विष्णू हे आमचं कुलदैवत असून सुद्धा आमच्याकडे सत्यनारायण करायचं नाही म्हणे, याच्यासारखं दुर्भाग्य नाही कोणी. मग त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी जा, तिथे सगळ्यात पहिल्यांदा सत्यनारायणाची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली नैमिषारण्यात. आणि नैमिषारण्यात जा आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करा आणि पूर्ण मागच्या पिढ्या पुढच्या पिढ्या यांचा उद्धार त्या ठिकाणी सत्यनारायण. कारण सत्यनारायण केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. फक्त कार्याचं सत्यनारायण आमच्याकडे इन जनरल जर पौर्णिमेला करायचं म्हटलं तर आम्हाला करू देत नाही कोणी घरचे लोक. तर मग त्या ठिकाणी गेलं की आपल्याला पूर्ण मनातल्या इच्छा पूर्ण त्या ठिकाणी होतात. म्हणजे जे मूळ आहे ते कुठेतरी आहे, आपण करो किंवा न करो, आपण करू शकत नाही, हा आपली मर्यादा झाली असं त्यांना सांगायचं आहे. की हे जे ब्रह्म आहे ते मूळ आहे,
ते मूळ समजण्यासाठी आपलं अमर्यादित स्वरूप ओळखण्यासाठी मर्यादित स्वरूपाला विसरणं आवश्यक आहे. मर्यादित स्वरूपाला विसरल्यानंतर 1-2 मिनटं तरी असं वाटेल आपल्याला की आपण त्याचा अंश आहोत. हे शब्द ब्रह्म म्हणजे हे सांगणारं जे आहे ते श्रुती कानाने ऐकलेलं आहे. आणि कानाने ऐकून आपल्यासाठी ते ठेवलं हे आपलं भाग्य आहे. त्या वेदांचं रक्षण मत्स्यावतारामध्ये भगवंतांनी केलं आहे की नको, यांना काहीच आधार राहणार नाही पुढे जाऊन. आपल्याला माहिती नसताना आपल्या मनुष्यांचा जन्मही नसताना त्यांनी वेदांचं रक्षण केलं आहे मत्स्यावतारामध्ये, पृथ्वीचं रक्षण केलं आहे वराहावतारामध्ये, कुर्मावतारामध्ये, सगळंच केलं आहे. मग हे सगळं आपल्यासाठी केलं आहे हे कळेल कसं? श्रुती, स्मृती, पुराण आणि शब्द. आणि हे शब्द फक्त साधे नसून, म्हणून सुरुवातीला समर्थांनी सांगितलं, हे नुसते साधे शब्द नसून त्यामध्ये आपला काहीतरी विशेष हेतू आहे आणि ते मूळ स्वरूपातलं तत्त्व या ठिकाणी टाकलं आहे. असं जर तुमच्या लक्षात आलं तर ते ब्रह्मस्वरूप आहे. मग हे ब्रह्म आधी ओळखायसाठी माझी तशी इच्छा पाहिजे ते वाचण्याची, ऐकण्याची, आणि तेवढा विश्वास त्या ठिकाणी पाहिजे, तर त्या खंब्रह्माची आपण अनुभूती घेऊ शकतो शब्दांच्या मधून. म्हणून कधीकधी लोक कसं होतात, साधू संत असतात, कधीकधी कोणत्या तरी एखाद्या काव्यानी कवनानी डोळ्यातून त्यांच्या घळघळ पाणी व्हायला लागतं. म्हणजे सरळ ते कनेक्ट होऊन जातात त्यांच्याशी, त्या नुसत्या त्या गोष्टीतून. आधी बीज ऐकले असं काही पण, निज रूप दाखवा, असे कोणत्याही शब्दातून एखाद्या वेळेस जर एखाद्याला अशी अनुभूती आली तर हे शब्द ब्रह्म आहे. मग त्या अनुभूती म्हणजे कोणी शिकवली, कोणी सांगितलं आहे, तर ते मूळ आहे. त्या मुळामध्ये जर एखादा व्यक्ती आकर्षित झाला तर त्या आकर्षणाचा अर्थच म्हणजे ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला आपल्याला जर जोडून घ्यायचं असेल स्वतःला, तर तेवढी निष्ठा आणि तेवढी अढळ शक्ती पाहिजे. किंवा आणखीन सोपं, निष्ठाही नसेल तर आमच्या समर्थांवरती विश्वास पाहिजे, पुढचं ते बघून घेतील. हे तर आपलं प्रत्येक वेळी पालोपद लक्षातच ठेवायचं आता, की समर्थांची कृपा झाली तरच हे कळणार आहे. मला शब्दांवर आणि ज्ञानावर भर देण्याचं काही कारणच नाही. हे माझं चिंतन उत्स्फूर्तच बोलते आहे. त्यांनी जे सांगितलं त्यातून आपलं जे चिंतन घडतं आहे, म्हणजेच अनुभवातून बोला, कारण त्यांनी सांगितलं आहे. वाचू ती ओवी पुन्हा, तो विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्मा राम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही श्रीराम. त्यांनी सांगितलं आहे 53व्या ओवीमध्ये, की त्यांनी म्हटलं की जो आत्माराम आहे ना, तो आत्माराम म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून आत्मारामाला जे पटलं ते बोललो. आणि ते बोलल्यानंतर त्यांची ते समर्थ कृपेने जे काही वाणीमध्ये आलेलं आहे त्याचा अनुभव घेण्याची काम आपल्याला करायचं आहे प्रत्येकाला. कोणी मननातून करेल, चिंतनातून करेल. म्हणून हा दासबोध ग्रंथ कसा आहे, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, यातून वक्त्याचाही फायदा आहे आणि श्रोत्याचाही फायदा आहे. वक्त्याचा वेगळा फायदा आहे, श्रोत्याचा वेगळा फायदा आहे. आणि सगळं बघणारे समर्थ कृपा करणारे आहेत. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. म्हणून आला ज्ञानावर भर देण्याची गरज नाही. ज्ञान जर द्यायचं असेल तर आपण 2 महिन्याची सिरीज केली आहे शंकराचार्य मध्यमा. शंकराचार्यांवर बोलायचं तर ज्ञानच ज्ञान. ब्रह्माचा अर्थ सांगितला, परब्रह्माचा सांगितला, मी कोणचा सांगितला, ते ज्ञान. या ठिकाणी आपण जो विचार करतोय तो विचार समर्थांच्या हेतूचा आणि अनुभवाचा करतोय. कुठून कोणाला ह्या गोष्टी कळून जातील सांगता येईल. तर या सगळ्या गोष्टी विचार करत असताना इतकं खोल चिंतन बुद्धी करू देईल का? त्या बुद्धीला विसरून जर हे चिंतन घडलं तर समर्थांची कृपा झाली असं आपण मानू शकतो. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलिला कळाया सिद्धांत, येते श्रोती सावचित्त क्षण एक असावे श्रीराम. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खंब्रह्म बोलिती श्रुती, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सातवे श्रीराम. आता बघा, चौथे सर्व ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म, सगळं ब्रह्म आहे असं मानलं तर त्या ठिकाणी इतके चुकीचे अर्थ काढतात ना. हे ज्या गोष्टी ऐकून ना लोकांना पाठ झाल्या आहेत. जे काही वेदांत शिकतात ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सगळं ब्रह्मरूप पहा. मग त्यासाठी सांगतात, मग समोरून हत्ती आला तर काय आम्ही हलायचं नाही का? हत्तीला काय मारू द्यायचं का? तो ब्रह्म, मी ब्रह्म, मग काय मारू द्यायचं का? इतका विचित्र अर्थ काढतात याच्यातून. आपण आपलं कर्तव्य करू नये असं कधी सांगितलं आहे कोणी? कुणाला सांगितलं आहे का? कुणाला सांगितलं नाही की कर्तव्य सोडायचं आहे. कर्तव्य सोडायला सांगितलेलंच नाही आहे. म्हणजे हत्ती आला तर हलण्याचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे. तो ब्रह्मस्वरूप आहे तरी पण आपण हलावंच लागेल, नाही तर तो आपल्याला मारेल ना. म्हणून सर्वम खलविदम ब्रह्म म्हणत असताना विवेकाने हा विचार करायला पाहिजे. दुष्ट असो, चांगला असो, वाईट असो, आधी असे, आताचा, पुढे, सगळे ब्रह्मस्वरूपात आहेत. कारण निर्मिती त्याची आहे, निर्माता तो आहे. इतका उत्तम निर्माता
कुठेच नाही जगामध्ये. आणि ह्या जगामधले असे आपण त्यांचे जे त्यांनी दिलेल्या कलेमध्ये जे निपुण असतात त्यांची कला बघितल्यावर सुद्धा आपले डोळे आश्चर्यचकित आपण राहतो. मग त्याची मूळ कला बघताना आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. एक कीर्तनकार सांगत होते, एक बाई सारखी माझ्या नवऱ्याने नथ घेतली, माझ्या नवऱ्याने नथ घेतली, सगळ्यांना सांगत होती. कीर्तनकार होते ते, शेवटी अनुभव असेल त्यांना. त्यांनी सांगितलं, बाई गं, तू माझ्या दिलेल्या नथीचं इतकं कौतुक करते, पण तुला तुझं नाक कोणी दिलं याच्याबद्दल तू चर्चा करत नाही, कधी त्याचं कौतुक करत नाही. मी हा नवरा तुझा या जन्मीचा आहे. प्रत्यक्षात जे काही तुला मिळतं आहे ते सगळं त्याची कृपा आहे. हे कधी ओळखशील बाई तू? किती दिवस त्या पदार्थामध्ये लक्ष देशील? त्या पदार्थात देणारा तो पदार्थ जिथे आपण वापरतोय ते नाक कोणी दिलं तुला याचा कधी विचार करशील का? असं सांगणारे सिद्ध सत्पुरुष सोबत असले तर त्या बाईला कळेल, अन्यथा अज्ञानातच जीवन संपेल. म्हणून सर्व ब्रह्म समजत असताना आपलं स्वतःचं सुद्धा देह, आपलं सगळं कुटुंब, आपला सगळा समाज, आपलं राष्ट्र, जे काही होत आहे ते प्रकृतीचा खेळ, तो सगळा ब्रह्मस्वरूपानेच चालला आहे. बरं वाईट आहेच त्याच्यात. जसं आमच्या जीवनात दुःख आहे, जसं आमच्या जीवनात सुख आहे, तसंच प्रकृतीमध्ये बरं वाईट चाललंच आहे. कोण त्याला नाही म्हणत आहे? महाभारताच्या वेळी वाईट नव्हतं, रामायणामध्ये वाईट नव्हतं, म्हणूनच रावणासाठी रामांना यावं लागलं ना. वाईट होतंच. तिथे सुद्धा त्यांनी सांगताना सांगितलं की 5च पांडव आणि 100 कौरव होते. हेच पर्सेंटेज आहे पहिलेपासून चांगल्या आणि वाईटाचं. मग आता कलियुगामध्ये तरी वाढलं तर नवल काय? आता 5%च कौरव जसे तेव्हा होते, 5च कौरव होते, तसे 5% लोक चांगले आहेत. म्हणजे ब्रह्माच्या स्वरूपात, म्हणजे आपण म्हणतो की सुदाम्यासाठी पण कृष्ण आणि कंसासाठी सुद्धा कृष्ण. अशा पद्धतीने चांगलं आणि वाईट विरोधाभास जे आहे ते सगळं ब्रह्मस्वरूप आहे. हे केव्हा बघू शकू आपण? जेव्हा या सुखदुःखाच्या वर काही कल्पना केली, माझ्या देहाच्या मर्यादित विचारांच्या वर जर कल्पना केली तर हे सगळं घडेल. अन्यथा ते दिसतंय त्या मर्यादेत आपण विचार केला तर सर्व ब्रह्म जाणवणार नाही. याचा चुकीचा अर्थ काढून ते ब्रह्म, मी ब्रह्म असं विचित्रासारखं बोलणं हा याचा अर्थ नाही. चौथे जाणे ब्रह्म, 5वे चैतन्य ब्रह्म. चैतन्य आहे, मी जिवंत आहे, हेच तर चैतन्य ब्रह्म आहे. एका क्षणामध्ये तो श्वास 1 मिनिटाचा बाहेरचा बाहेर गेला की शरीराला काडीची किंमत नाही. आणि असा कितवा जन्म आहे माहिती नाही. आणि ह्या जन्मामध्ये शक्यता आहे, बाकीच्या जन्मांपेक्षा या जन्मामध्ये कशासाठी वेगळेपण आहे की आपण ह्या गोष्टीची कल्पना करू शकतो. चैतन्य त्यांच्यातही आहे, मुंगीतही आहे, हत्तीतही आहे आणि आपल्यातही आहे. पण त्यांना भोगयोनीमध्ये सोडल्यामुळे, त्यांच्या प्रारब्धामुळे, भोगयोनी असल्यामुळे ते समजू शकत नाही चैतन्य काय आहे ते. त्यांना सुद्धा भावना आहेत, आहार, निद्रा, भयमैथुन, या 4ही गोष्टी त्यांना आणि आपल्याला काही वेगळ्या नाही. पण चैतन्य काय आहे, चैतन्याचं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, तो कोण आहे, त्याचा माझा काय संबंध आहे? अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो जीवजिज्ञासा, अथा तो आत्मजिज्ञासा आपल्याला आहे विवेकानी. बरं, नुसती आहे म्हटलं तरी चालत नाही, कोणाचा तरी हात धरावा लागतो. साधा संसार करायला जर नवऱ्याचा हात धरावा लागतो तर संसार पार करण्यासाठी त्याचा हात नाही का धरावा लागणार? कसा नेणार आहे तो वर? तसाच विधी असा मनातल्या मनात करायचा की माझं त्याचं सूत जुळलेलं आहे, मग तो पुढे सगळी जबाबदारी तो घेणार आहे, तसा नवरा घेतो. मग ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना करत असताना चैतन्य मी आहे तोपर्यंत ही जी चैतन्याची जाणीव ते सुद्धा ब्रह्म आहे. जाणीव म्हणून विचारा इतकं देखणं काही नाही. भगवंत हृदयस्थ आहे, तो आहे म्हणून आपण जग बघू शकतो, तो आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, आहे तोपर्यंत याचा फायदा घेऊ शकतो. दुर्लभ असा नरदेह जो मिळाला आहे तो चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्याचं जाण असल्याचे, नाही तर इतकं मोठं चैतन्य भरलेलं आहे आणि त्याच्याचकडे लक्ष नाही. बाकी सगळ्या देहाकडे द्यायचं, तो बिचारा मूळ तळमळतो आहे त्याच्याकडे लक्ष नाही. ते ब्रह्म आहे जे तुम्हाला दिलं आहे स्वतः. ते नसलं तर तो हा पेटारा जाळून टाकायच्या कामाचा आहे. हे कळण्यासाठी आपल्याला तिथे वर विचार करावा लागेल तरच ते कळेल. नाही तर 100 वर्षामध्ये सगळं ओतप्रोत भरलेलं आहे मायेनी. सगळं 100 वर्षात एक क्षण फक्त आपल्याला मुक्तीचा आहे, बाकी सगळं 100 वर्षाचं आयुष्य ओतप्रोत आहे. असं म्हटलंय चैतन्य ब्रह्म. 5वं 6वं म्हटलंय सत्ता ब्रह्म. ही जी सत्ता चालते सगळीकडे जे चालतंय ते आपण करतोय का? एखादा असा झटका देतो देव, असा झटका देतो की ज्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही इतके हतबल होतो, तेव्हा कळतं की आत्तापर्यंत आपण काहीच करत नव्हतो. हा संसारिकाचा काही वेगळा अनुभव नाही आहे.
जे ठरवलं त्याचे 10 वर्ष मागे जातो. अमिताभ बच्चन म्हणाले होते एकदा की असा मी काळ बघितला, सगळं माझ्या हातात होतं, पैसा आहे, यश आहे, कीर्ती आहे, सन्मान आहे, सगळं काही आहे. 10 वर्ष मागे गेलो. सचिन तेंडुलकर 10 वर्ष मागे गेला. 10 वर्ष अक्षरशः गुहेत बसावं लागतं अशी अवस्था येते. त्याला बॅड पॅच म्हणतात. तो कशासाठी येतो ते इंग्लिश लोकसुद्धा सांगतात की तो जर बॅड पॅच नसेल जीवनात तर त्याला स्वतःची किंमत कळत नाही. जोपर्यंत तो बॅड पॅच जीवनात येत नाही तोपर्यंत त्याला स्वतःची किंमत कळत नाही. तोपर्यंत तो हिरा स्वतःजवळ असून गारगोटी समजतो स्वतःला. जेव्हा त्याच्या हातात काहीच राहत नाही आणि जेव्हा सर्व काही सुरळीत होतं तेव्हा जे काही उरतं ते त्याला समजतं आपलं आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. ते सगळं होतं ते निघून गेलं जे नको होतं ते, आणि हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का. संसारिकांची उपमा ही. जे हरवलं ते गवसलं आणि जे गवसलं ते हरवलं. मग या सगळ्या गोष्टी सात्वत सत्ता म्हणजे सत्ता त्याची आहे ती सत्ता मला जर जाणवली तर कितीही खोल विचार करू शकतो आपण. खरंच आपलं काही याच्यासाठी एक साधं मला असं जाणवत होतं सारखं की आपण जेव्हा हरिहरेश्वरला गेलो पाहायला, हरिहरेश्वरचा समुद्र अतिशय सुंदर बघायला गेलो तेव्हाही तो तसाच उसळतो आणि आपण घरी आलो तरी तो तसाच उसळत असतो. म्हणजे हे मला सुरुवातीला अशी कल्पना येत होती की तो आपल्यासाठी उसळतो असं नाही, त्याचा तो खेळ चाललाच आहे. रात्रंदिवस, रात्र झाली आपण निघून गेलो तर त्याचं ते चाललंच आहे. तिथे सत्ता आहे ती त्याची. ती सत्ता आपण बघितली म्हणून आपल्याला तो त्याचा आनंद घेता आला. प्रत्यक्षात त्याचा आनंद तर शाश्वत आहे. तो तेच करत राहतो जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत, नाही तर सगळीकडे पाणी करेपर्यंत त्याचं तेच चाललं आहे. आपण असो किंवा नसो सूर्य उगवणारच आहे. होता, आताही आहे, पुढेही राहणार आहे. आणि जेव्हा सूर्य संपेल तेव्हा त्या परब्रह्मापर्यंतच जाणार. ते जेव्हा संपतील तेव्हा परब्रह्म उरणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सत्ता म्हणजे काय, ती फक्त आपल्यासाठी सत्ता, देहापुरती नसून ती अमर्याद सत्ता. किती कठीण आहे हे सांभाळणं सगळं. हा सगळा डोलारा सांभाळणं किती कठीण आहे. आपण एक गोष्ट सांभाळत असताना नाकी नऊ येतात, थकून जातो. हा कसा थकत नाही, साधा सूर्य कसा थकत नाही, चंद्राच्या कशा काय कला असतात, हे सगळं गणित मांडणं, गणित जमत नसल्यामुळे तर बिलकुलच शक्य नाही. तर त्यापेक्षा सत्ता आहे कोणती तरी हे मानलं तर सोपं आहे ना, गणित शिकायची गरज नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून त्याचा संदर्भ सत्याचा म्हणजे प्रत्यक्षात त्याच्या दिलेल्या गोष्टीवर चिंतन करण्यापेक्षा कसं असेल, काय असेल, पण सत्ताधारी कोणीतरी आहे त्याच्यावर जर चिंतन केलं तर तो आपोआप पटवेल आपल्याला की कसं करायचं आहे. कृष्णाची आराधना केली की कृष्ण त्याच्या लीला पटवेलच. रामाची आराधना केली की राम त्याचा धर्म शिकवेलच. त्या सत्याला धारण करण्यासाठी तो आपल्याला प्रवृत्त करेल, कारण की तो करूच देणार नाही दुसरं काही. अशा प्रकारचं चिंतन या 2-4 शब्दांमधून, अजून काही त्यांनी निरूपणाला सुरुवात झालेली नाही. त्यांनी प्रकार सांगत असताना म्हणलं की पहिले ते शब्दब्रह्म, दुसरे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खमब्रह्म बोलिते श्रुती. उद्या पुन्हा यावरती जास्त चिंतन करते उदाहरणासकट. चौथे जाणं परब्रह्म, सर्व ब्रह्म, 5वे चैतन्य ब्रह्म, 6वे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, 7वे साक्ष ब्रह्मावर. तर लिहा कोणीतरी आणि मला पाठवा. साक्ष ब्रह्मावरती लिहिलं तरी चालेल आणि साक्ष ब्रह्मावर लिहून मला पाठवा, कारण साक्षी भावावरती आपलं भरपूर चिंतन झालं आहे. 3 वेळ वाचते आणि थांबते. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, 11वे पै श्रीराम अनुभवते, 11वे आनंद ब्रह्म ते, 12वे तदाकार, 13वे 14वे अनुर्वाच्य श्रीराम. ऐसी ही 14 ब्रह्मे याची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत जाऊ श्रीराम. अनुभवे विण ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषाविशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम.
सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदिभाव्यं. हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्षं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तममाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.